वाचताना दम लागण्याची शक्यता आहे तेव्हा मला जरा माफ करा. निवेदिका, लेखिका, सूत्रसंचालिका, डबिंग आर्टिस्ट, कथाकार, एकपात्री कलाकार, एकूण असे 83 पासून आकाशवाणी आणि विविध कार्यक्रम, त्यामध्ये लेखन, अभिनय, डबिंग, राज्य पातळीवर अभिनय स्पर्धा, सुवर्ण पदक, देवपरिवार नाटकातल्या उत्तम अभिनयासाठी सुवर्ण पदक, प्रीत तुझी माझी चित्रपटासाठी संवाद लेखन, खबरवाणगिरी या मालिकेसाठी 100 भागाचं लेखन, अनेक 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 गोष्टी म्हणजे संपणारच नाही. माझ्याकडे खूप लिहिलेलं आहे. त्या स्मिता आपटे आपल्याकडे खास आलेल्या आहेत आपलं मनोरंजन करण्यासाठी, आपल्याशी गप्पा गोष्टी करण्यासाठी. त्यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं. स्मिता आपटे. खरंच कौतुक आहे मॅडम तुमचं. एवढ्या सगळ्या गोष्टी ही एक व्यक्ती करते आणि खूप छान करते असं नाही. सुवर्ण पदक आणि अभिनयाचं पारितोषिक या गोष्टी सिद्ध करतात आणि त्याने आपल्यासाठी खास वेळ काढून त्या पावसात ते आपल्याकडे आले. धन्यवाद. नमस्कार सगळ्या तरुणांना. नमस्कार. आणि अनुभव घेतला ना मी आत्ता म्हणून तरुणांना म्हटलं. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन. खरं तर 3 दिवस माझा आवाज पूर्णपणे बंद होता आणि घरातले सगळे त्यामुळे खूप खुश होते. पुरुषांना जास्तच मनापासून हसू आलंय. घरातली परिस्थिती कळली. पण आम्हा बायकांना बोलल्याशिवाय करमत नाही. काल मेजर शिरसीकर सरांचा फोन आला तेव्हा माझा आवाज थोडा थोडा उघडत होता. आधी सगळ्यात आधी पाध्ये सर तुम्हाला धन्यवाद देते. हा माईक दिलाय कारण त्यातल्या त्यात आवाज पोचेल. आवाज अजूनही खराबच आहे माझा. पण आधीच थोडीशी माफी पण मागते तुमची कारण खोकल्याचा आवाज सुद्धा पोचू शकतो. इथे माईक दूर करायची सोय नाही. पण तुमच्याशी गप्पा मारायचा मोह एवढा होता की तो मला टाळता आला नाही. सरांचा काल संध्याकाळी फोन आला आणि मी हो म्हटलं. सरांनी मला एक मुख्य सांगितलं होतं, शिरसीकर सर तुम्ही म्हणाला होता विनोदी हलकं फुलकं काहीतरी असू दे. आणि त्यामागचं कारण मला कळलं. इथे सगळे तरुण आहेत. तरुण म्हणजे जोश आणि उत्साह. तर कुठे रडगाणी गायची नाही का. तर म्हणून मी ठरवलं 2 तुमच्यासमोर छोट्या छोट्या पण विनोदी अशा कथा सादर करेन. त्यातली एक माझी स्वतःची करते आणि एक दमा मिरासदार. आता इथे माझ्या पुढे जी पिढी आहे ती सगळी दमा मिरासदारांना वाचलेली ऐकलेली सुद्धा असेल. काही जण असतील म्हणजे मी स्वतः ऐकलं नाही पण माझी आयुधं मी इथे ठेवली आहेत. मला याची गरज लागू शकते पाण्याची. तर आपण कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे साहेब आणि लेखक अर्थात दमा मिरासदार. नाही मला सवय खूप वेळ उभं राहायची. जरा बरं वाटतं. नाही येणार अजिबात स्टेज समजा नाही तर खालीच उभी राहू का म्हणजे आपोआप अडसर जाणवेल. तर दमा मिरासदारांची पहिली कथा मी सांगते. लेखक दमा मिरासदार अर्थात म्हणजे विनोदी आहे हे वेगळं सांगायलाच नको. धोंडोपंत 100% रत्न मास्तर कसं काय झालं ते एका परमेश्वरालाच ठाऊक. खरं म्हणजे त्यांची योग्यता पुढारी होण्याचीच होती. कमीत कमी ते बालिष्टर तरी नक्कीच झाले असते. पण संधी मिळाली नाही आणि धोंडोपंतांनी मास्तरची नोकरी पत्करली. ट्रेनिंगची 1-2 वर्ष पार पडल्यानंतर ते हळूहळू कायम मास्तरांच्या रांगेत जाऊन पोचले. पण म्हणून काय झालं, मूळचे गुण लोकतात थोडेच. आपल्याला निरुपायाने या धंद्यात पडावं लागलं, नाहीतर आपण खरं पुढारीच होणार असं धोंडोपंत ज्याला त्याला सांगत. आता जोपर्यंत स्वतःच्याच गावी ही नोकरी होती तोपर्यंत मास्तरसाहेब काहीतरी करत असत. पण नोकरीच्या निमित्ताने वारंवार बदलीचा प्रसंग ओढवला, नाही त्या खेडेगावात जाऊन राहण्याचा प्रसंग ओढवला आणि मग मात्र मास्तरांची मूळचीच कुशाग्र बुद्धी अधिकच धारदार झाली. आपल्याला नको असलेलं गाव कसं बदलून घ्यावं याबद्दल पंतांची खास शास्त्रीय थिअरी होती. साहेबाचा पाय धरणं किंवा त्याला लाच देणं वगैरे गोष्टी त्यांना साफ नामंजूर होत्या.
आडगावची अशी एखादी शाळा मिळाली की अगोदर मास्तर त्या गावची शाळा बंद पाडायचे आणि दुसऱ्या गावाला जाण्यासाठी आनंदाने वळकटी बांधायचे. त्यांची ही ख्याती इतक्या दूर दूर पसरली होती की धोंडोबंद 100% मास्तर म्हणून येणार म्हटल्याबरोबर गावोगावची पोरं अगदी आनंदाने नाचायला लागत आणि पालक मात्र अगदी चळचळा कापत असत. अहो, एखादी चालती शाळा बंद पाडून दाखवणं हे येरागबाळ्याचं काम नव्हतं. तर अशा प्रकारे ते आनंदाने वळकटी बांधायला लागत, दुसऱ्या गावाला जाण्याची तयारी करत. गावोगावची पोरं आनंदाने लागत, पालक चळचळा कापत, हे तर आपण म्हटलंच. पण मास्तरांचा मार्ग काय होता? तर ते अगोदर त्या गावाला जात आणि मुलांना समजावून सांगत. हल्लीच्या शिक्षणामध्ये कसा राम राहिलेला नाही. मुलांनी वाड्या वस्त्यावरून धडपडत ठेच काढत शाळेत येण्यापेक्षा घरच्या घरीच आई बापांना मदत करावी, हा सल्ला मुलांना इतक्या लवकर पटायचा की पहिल्या 15 दिवसात निम्मी मुलं शाळेत यायची बंद होत. मग उरलेल्या पोडग्या मुलांना मास्तर निरनिराळ्या कामाला लावत. कुणी मास्तरीबाईंना भाजी चिरून आणून द्यायचं, कुणी आडावरून पाणी काढून आणून द्यायचं, मास्तरांना विडीचं बंडल आणून द्यायचं. इतकं करूनही मुलं शाळेत आलीच तर मास्तर त्यांना शिकवत. अगदीच नाही असं नाही, पण त्यांच्या या शिकवण्याची मुलांना भारी दहशत बसून जायची. कारण मास्तर 2 वेळा शिकवत आणि 4 वेळा छडीनी अक्षरशः बदलून काढत. आणि त्यामुळे उरलेल्या महिन्या 15 दिवसामध्ये उरलेली मुलंही शाळेमध्ये यायची बंद होत. मग मास्तर मस्तपैकी वर्गामध्ये झोपा काढायचे, टेबल खुर्ची मध्यभागी आणून. आता मस्त कुणीही येणार नाही अशी त्यांना पूर्णपणे खात्री असल्यामुळे त्यांना झोप सुद्धा कशी अगदी झटकाच लागायची. अलीकडे मात्र त्यांची झोप जरा चाळवली होती. मास्तरांचा कुणीतरी वरपर्यंत रिपोर्ट केला होता आणि त्यामुळे चौकशी होणार अशी बातमी होती आणि त्यामुळे मास्तर जरासे काळजीत होते. असेच काळजी करत मास्तर पाडेगावच्या शाळेमध्ये पडून होते. वर्ग अर्थातच बराचसा रिकामा होता. 2-4 मेंगळी पोरं तेवढी वर्गात कुठेतरी बसून जागा धरून बसली होती आणि वेळ काढत होती, काहीतरी पाटीवर लिहित होती. काहीतरी म्हणजे खरोखरच काहीतरी, कारण मास्तरांनी आजवर काही शिकवलं नव्हतं, मुलांना काही येत नव्हतं. बाकी कोणी वडाच्या झाडाखाली गोट्या खेळत होतं, कोणी गावातल्या डुकरांना हाकलत होतं, कोणी मास्तरांचं विडीचं बंडल आणायला गेलं होतं. एकूण काय, मास्तरांच्या दृष्टीने सगळं कसं अगदी व्यवस्थित चाललेलं होतं. आता लवकरच चौकशी व्हायच्या, तिथून बदली होणार अशी गोड स्वप्न मास्तरांना पडत होती. दुपारी 3-3:30ची वेळ होती. बाहेर अगदी रखरखीत ऊन पसरलेलं होतं. सगळीकडे कसं शांत होतं. गार वाऱ्याची बारीकशी झुळूक मधूनच येत होती आणि त्यामुळे मास्तरांचे मिटलेले डोळे अजिबात उघडत नव्हते. तर अशा या दुपारच्या शांत निवांत वेळेला एक पोरगं धावत 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 शाळेच्या दरवाजापाशी आलं, दारातच उभं राहिलं आणि छातीचं भातं वर खाली करत म्हणालं, मास्तर मास्तर. मास्तर नाही म्हणायचं, काय म्हणायचं सांगितलं तुला? डोळे न उघडता मास्तर संथपणे म्हणाले, हा गुरुजी मास्तर. नुसतं गुरुजी? हा नुसतं गुरुजी? अरे नुसतं गुरुजी म्हण. हा गुरुजी. हा बोल पुढे. गुरुजी. अरे बोल की. गुरुजी आताच तालुक्याची मोटार आली आहे स्टँडावर. अरे वेळच आहे, येणारच. तसं नव्हं, त्या मोटारीतून माणूस उतरलाय. अरे गधाचेच, मोटारीतनं काही जनावरं उतरतात काय रे? तसं नव्हं, कोणतरी साहेब आहे गुरुजी. साहेब? होय. कशावरनं? लोक म्हणले. काय? लोक म्हणले कोणतरी साहेब दिसतोय म्हणून. अरे बापरे. मास्तर आता मात्र खडबडून जागे झाले. खरोखर शाळेच्या औचित तपासणीसाठी कोणी साहेब आला की काय म्हणावं? असेल काय नेम सांगावा. हल्ली दिवसमानही बरे नाहीये, गावोगाव शाळा तपासणी चाललेली आहे. अजूनपर्यंत आपल्या शाळेवर वेळ आलेली नाही हे खरं आहे, पण आज नेमका औचित आपल्या शाळेच्या तपासणीसाठी साहेब आला असला तर पंचायतच झाली. वर्गात तर मोजून 4 कार्टी आहेत. काही विचारलं साहेबानं म्हणजे आबरूच जायची आपली. छे छे.
असं होता कामा नाही. हे असल्या साहेबांना कसं ची ची करून पळवून लावलं पाहिजे, नाही तर आपलं वैशिष्ट्य तर काय राहिलं. धोंडपंत सोनटके मास्तरांचं डोकं कसं अगदी भराभर एका यंत्रासारखं काम करायला लागलं. आधी त्यांनी पहिल्यांदा मध्यभागी ओढलेली टेबल खुर्ची जागच्या जागी लावली, फळा स्वच्छ केला, 4 अक्षरं मांडली, हजेरी लिहिली आणि वर्गातल्या एका मुलाला उठवलं आणि म्हणाले, जा रे जा, पटकन जा आणि पोरा गोळा करून आणजा, सांग तुमचा बाप बोलवतोय तुम्हाला. पोरग पळालं आणि एकाच मिनिटात परत आलं. येत नाही गुरुजी, गोट्या खेळतात समधी. कान उपटून हातात दे म्हणा पण. मास्तर चिडले ते पाहिलं, ते पोरग परत चटणी ओढत पळालं. अशीच 2-5 मिनिटं गेली. 2-3 पोरं दाराशी आली पण आत काही आली नाही. कारण आजपर्यंत मास्तरांनी त्यांना कधी वर्गात या बसा सांगितलंच नव्हतं. काहीतरी विडी काढी आणायची असेल मास्तरांचे म्हणून बोलवलं, म्हणून ती तिथे उभी होती. पण मास्तरांनी गर्जना केली तशी ती येऊन बसली, गपकन बसली, मान खाली घालून काहीतरी काढायला लागली. सुरुवातीला म्हटलं तसं काहीतरी म्हणजे त्यांना काही येतच नव्हतं. मास्तर हात पाठीमागे बांधून गणित घालत, आता कोणतं गणित घालत होते माहित नाही, पण जरा घालत होते. एखाद पोरग येत होतं, दाराशी उभं राहत होतं. मास्तरांनी ओरडताच ते परत येऊन खाली मान घालून लिहित होतं. अशीच एक 5-10 मिनिटं गेली आणि इतक्या शाळेच्या समोरून कुणीतरी जात असल्यासारखा आवाज आला. तसा या शाळेसमोरून जाणारा रस्ता गावाच्या पेठेकडे जात होता, त्यामुळे अधूनमधून त्या रस्त्यावर वर्दळ असायचीच. पण आजपर्यंत मास्तरांनी तिकडेकडे लक्ष दिलं नव्हतं, द्यायचं कारणही नव्हतं. पण आता या दुपारच्या शांत निवांत वेळेला या रस्त्याने कोण बरं जाणार? बहुतेक साहेबच असणार. बघूया तर खरं. मास्तर लगेच लगबगीने पुढे झाले, दरवाजापाशी आले आणि कमरेतून वाकून नुसती त्यांनी अंग अर्ध बाहेर काढलं आणि पाहिलं, हो बरोबर ते डोक्यावरती हॅट, कडक इस्त्रीची पॅन्ट आणि हातात कागदपत्रांची फाईल, म्हणजे साहेबचा. साहेबाला काही वेगळी शिंग असतात का? मास्तर लगेच दडदड पायऱ्या उतरले आणि आपल्याच नादात साहेब खाली पाहून चालला होता त्याच्या समोर जाऊन थांबले आणि नमस्कार. अचानक कुणीतरी समोर आलं. साहेब दचकले, समोर मास्तरांना पाहिलं आणि मग हा नमस्कार. काय सर आज मध्ये? हो. नाही बऱ्याच दिवसात आला नव्हता. हो बऱ्याच दिवसात आलो नव्हतो, म्हटलं येऊ. आता पुढे काय बोलावं हा प्रश्न साहेबाच्या चेहऱ्यावर दिसला. त्यावर मास्तर म्हणाले, साहेब या फिरतीचा त्रास होत असेल ना? हो होतो, पण काय करणार, आमचा व्यवसायच असा. बरं साहेब या ना आत या, मास्तरांनी त्याला म्हटलं. त्यावर साहेबांनी त्याच्याकडे पाहिलं आणि आत असा प्रश्न केला. मास्तर दचकलेच. हो म्हणजे इकडेच शाळा आहे? आत असा खोचक प्रश्न साहेबांनी का विचारलाय मास्तरांना कळलं नाही. त्यावर पुढे साहेब म्हणाला, आत येऊन काय करायचंय? आहे ठाऊक सगळं मला. बापरे, मास्तरांच्या पोटात अक्षरशः खड्डा पडला. म्हणजे वर्गात पोरं नाही ही गोष्ट लेकाच्याला आधीच कळलेली दिसते. गावातल्या कोणीतरी नक्कीच तक्रार केली असणार. कुणी केली ते मास्तरांचा हात शिवशिवत होते, पण मोठ्या प्रयत्नांनी त्यांनी मनावर ताबा ठेवला. हात असे मागे घेतले आणि परत वाकून म्हणाले, नाही नाही साहेबाचं कसं, या की या, तेवढंच आम्हाला बरं वाटतं. आता इतका आग्रह केला मास्तरांनी, जायला पाहिजे ना. बरं आहे, साहेबांनी मान डोलवली. मास्तर पुढे, साहेब मागे. टुन 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 अगदी मास्तर पायऱ्या चढले, त्यांच्या मागे साहेब दोघं दारात उभे राहिले. मुलं सगळी टकामका पाहत होती. मास्तर म्हणाले, अरे नुसते बघत काय उभे राहिलात, म्हणा नमस्ते. पोरं खच्चून ओरडली, नमस्ते. तो इतका मोठा आवाज ऐकल्यावर साहेब जरा वैतागला. त्याने तोंड वेडं वाकडं केलं. या ना साहेब या. मास्तर त्याला आत घेऊन आला. साहेब आत आला. मास्तरांनी खुर्ची दिली. खुर्चीवर इकडे खुर्चीवर मास्तर बसले आणि इकडे साहेब बसले. असे इकडे तिकडे पाहत होते. त्यांच्या बघण्याचा रोग मास्तरांच्या लक्षात आला आणि मास्तर म्हणाले, काय साहेब जुनाच वाडा भाड्याने घेतलाय साहेब. कुठे एवढी पोरं येत आहेत तरी? मी खूप प्रयत्न करतोय झालं, पण इथलं कामच बघा असं. त्यावर साहेबांनी थंडपणे विचारलं, किती मुलं आहेत वर्गात? 3 वर्ग आहेत साहेब, पण शिक्षक मात्र एकटा मीच. छान छान. तसं पटावर आकडा आहे 60, पण प्रत्यक्षात 15-20च येतात.
पुरे झालेत की करायचे काय लेखाची जास्तीची. साहेबाच्या या शेऱ्याने मास्तर हबकलेच, पण एकदम सावरून घेत म्हणाले, नाही नाही तसं नाही हो, पण इथलं कामच बघा असं, पोरांना काळजी नाही आणि पालकांना अकला नाही, सगळे लेखाचे नुसते अडाणी गोळे. यावर साहेब खतखतून हसले आणि म्हणाले, द्या टाळी. मास्तरांनी सवयीने दिली टाळी. मग चंडळकी हो तुमची, वर्गात मस्त पैकी झोपा काढाव्या. हे वाक्य ऐकल्यावर मास्तर घाबरले, गोरे गोरे झाले, हात सोडत म्हणाले, नाही नाही ती बात नाही, आपल्यापाशी झोपा बिपा नाही काढत आपण, पोरांना शिकवायचं म्हणजे शिकवायचं. वा वा छान छान. बरं साहेब, काही प्रश्न विचारायचे आपल्याला? नको, शाळा बघितली त्यात आलं की सगळं. नाही साहेब तसं कसं, काय 2-4 प्रश्न विचारा, तेवढंच आम्हाला बरं वाटतं. साहेबांनी डोकं खाजवलं. पहिल्याच मुलाला उठवलं. नाव काय रे तुझं? महादा. असं, महादा तू काय पितोस सकाळी? शेळीचं दूध. असं असं, बस खाली. आणि तू रे? विट्टू. काय विट्टू? साहेब ते त्याचं नाव आहे. अच्छा अच्छा, मी म्हंटल हे कोणतं नवं पेय. बरं मला सांग बिट्टू, तू सकाळी काय पितोस? चहा. चहा म्हटल्यावर साहेबाचा चेहरा एकदम खुलला आणि तो म्हणाला, बरं मला सांग बिट्टू, तू चहा पितोस ना? कोणत्या कंपनीचा चहा पितोस? आता पोरगं चहा पित असलं तरी घरात कोणत्या कंपनीचा चहा येतोय त्या लहान पोराला काय कळणार? मास्तर साहेबाच्या मागे उभे होते, मुलांना मदत करावी हातवारे करून, एवढा त्यांचा स्तुत्य उद्देश. ते लगेच पुढे आले. गोंधळलेल्या बिट्टूला त्यांनी खुणेनी सांगितलं, शांत राहा, आणि म्हणाले, साहेब तसलं त्या पोराला काय कळतं, लहान पोरगा आहे, त्याला काही अभ्यासातलं विचारा. त्याबरोबर साहेब मास्तरांकडे वळले आणि म्हणाले, मास्तर अभ्यासातलं आम्हाला काय कळतं, ते सगळं तुम्हाला ठाऊक काय? अरे बाप रे, मास्तरांच्या पोटात पुन्हा खड्डा पडला. पण काही झालं तरी मास्तर काही कमी नव्हते. ते म्हणाले, नाही नाही साहेब तसं कसं, म्हणजे मी काय म्हणतो, इतिहास भूगोल असलं काही विचारा ना साहेब. ठीक आहे, बरं मला मुलांना सांगा, मला शिवाजीने कुणाशी मारामारी केली? भरपूर मुलांनी हातवर केला. चांगल्या 8-10 मुलांना येत होतं उत्तर. त्यातल्याच एका पोराला मी उठवलं. हा सांग रे, तू कुणाची मारामारी केली? साहेब शत्रूशी. अरे वा मास्तर, चांगलंच शिकवलंय तुम्ही. मास्तर लगेच लगबगीने पुढे झाले, साहेब त्याचं काय आहे, इतिहास 3री पर्यंत फासा नसतोच. असं आहे का? बरं बरं. अहो असा इतिहासाचं काय करायचं, इतिहास म्हटल्यावर लहानपणी मलाही भीती वाटायची. माझ्या मास्तरने मला लहानपणी विचारलं होतं, शिवाजीचा बाप कोण? शहाजी, मालोजी की विठोजी? आम्ही दिलं टोकून शहाजी. आणि माझ्या मास्तरने मला असं मारलाय सांगतो तुम्हाला. आणि जोरजोरात साहेब हसायला लागले. साहेब हसतायत, मास्तरला हसणं भाग होतं. पण शिवाजीचा बाप शहाजी म्हटलं, मास्तरला त्याच्या मास्तरने का मारलं साहेबाला हे मास्तरांना काही कळेना. बरं साहेब दुसरं काही विचारा ना, भूगोल वगैरे. बरं पोरांनो मला सांगा, पाऊस कसा पडतो रे? केला 2-5 पोरांनी हातवर. त्यातलाच एका कोपऱ्यातल्या पोराला उठवलं. हा सांग रे तू, कसा पडतो पाऊस? हा. आधी नाकावर आडवा हात, एका हाताने चड्डीवर ओढत. पहिल्यांदी ठेव पडायला लागत्या, ठेव. मग ढगामध्ये आवाज होतोय, मग वारा सुटतोय आणि मग पाऊस पडायला लागतोय. शाब्बास, अगदी बरोबर सांगितलंस की तू. काय मास्तर, चांगलं शिकवता तुम्ही. मास्तरांच्या पोटात अजून एका मागे गोळे येत होते. काय करणार, काही करणं शक्य नव्हतं. बरं मला सांग बाळा, कधी पडतो रे पाऊस? कधी दिवसा, कधी रातच्या टायमाला. अरे वा, पण त्यातल्या त्यात रात्री जरा जास्तच पडतो बरं का. बस खाली. पुन्हा मास्तर लगबगीने पुढे झाले. त्याचं काय साहेब, पाऊस अजून व्हायचा आहे. असं का? अजून व्हायचा? पण आमच्याकडे तर पडला मागच्याच आठवड्यात. नाही साहेब, तो नाही, तो झाला. पुस्तकातला अजून शिकवून जायचा. मग जाऊ द्या. बरं काय आरोग्यशास्त्र वगैरे? हा आरोग्यशास्त्र चालेल. बरं मला सांगा पोरांना, तुमच्या वर्गात चहा
कोण कोण पितं? केला की 8-10 पोरांनी पुन्हा हात वर. त्यातलंच एकाला उठवलं, तू पितो ना रे चहा? वय. मग मला सांग, चहा कसा तयार करतात? आता पुन्हा पंचायत ना. चहा पित असलो तरी चहाची कृती कशी सांगायची? मास्तर मागे उभे होतेच. त्याने हातवारे करून ती कृती सांगायचा प्रयत्न केला, पण त्या मुलाच्या डोक्यात काही घुसलं नाही. त्याचा परिणाम एवढाच झाला, सगळी वर्गातली मुलं टकामका साहेबाच्या मागे जो मास्तर उभा होता ना त्याच्याकडे वळून पाहायला लागली. साहेबाला कळेना मी इथे बसलोय, सगळी मुलं अशी मागे काय बघतायत. साहेबाने मागे वळून पाहिलं, मास्तर पुढे. साहेबाने पुढे पाहिलं, मास्तर पुन्हा मागे. त्याचं चालूच होतं. एवढ्या सगळ्या गोंधळात एका मुलाच्या डोक्यात प्रकाश पडला. तो म्हणाला, मी सांगतो साहेब. हा सांग. ते पोरगं उठलं. पहिल्यांदी चुलीवर पाणी ठेवत्यात, मग आई भुगून घेते. मग आई नाही, पहिल्यांदा आई भुगून घेते, मग आई त्यात पाणी घालती, मग आई त्यात चहा घालती, साखर घालती, उकळत्यात. आधी चहा की आधी साखर? पोरगं घोटाळलं. त्याने मदतीसाठी पुन्हा मास्तरांकडे पाहिलं. मास्तरांनी केलेला साखरेचा अभिनय तुला कसा कोण चढे? चहाचा वाटला. आणि तो म्हणाला, आधी चहा मग साखर, उकळत्यात. छे 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 छे, ही अगदी चुकीची पद्धत आहे. पहिल्यांदा पाणी घ्यायचं, त्यात साखर घालायची, आधार आल्यावरच चहा घालायचा. चहा घातल्यानंतर अजिबात उकळायचं नाही. समजलं? वय साहेब. सांग आईला, असा चहा केला ना की तो अत्यंत आरोग्यदायी असतो. हा उन्हाळ्यामध्ये शीतल असतो आणि हिवाळ्यामध्ये उष्ण असतो. आपल्या आरोग्यासाठी असा चहा पिणं उत्तम. समजलं का? वय साहेब. बस खाली. ते पोरगं खाली बसलं. मास्तरांना कळे ना, हा काय आल्यापासून चहा 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 सारखे चहावर प्रश्न. दुसरं काहीतरी विचारायला लावलं पाहिजे. एवढं म्हणेपर्यंत साहेब पटकन उठला आणि म्हणाला, बरं आहे मास्तर, येतो मी, खूप वेळ घेतला तुमचा. अहो असे एकदम निघाला, थांबा ना, अहो थोडा चहा. चहा म्हटल्यावर पुन्हा साहेब थांबला आणि पटकन वळून त्यांच्याकडे कोण डोळा मारत म्हणाला, अहो चहासाठी काय थांबा म्हणताय, तोच तर धंदा आहे ना आमचा. आणि तो गेला की पळत. मास्तरांना आलं टेन्शन. काय विचित्र साहेब आहे हा, सगळीकडे चहा पिऊन हा रिपोर्ट लिहितो की काय? ते अस्वस्थ झाले, हात पाठीमागे बांधून हिंडत होते. आपल्या शाळेचा रिपोर्ट वाईट जाणार हे त्यांना अगदी पूर्णपणे कळलं होतं, पण मास्तर असे माघार मानणाऱ्यातले नव्हते. आणि 5-1 मिनिटं झाली आणि त्यांना काय वाटलं कोण जाणे, वर्गातल्या त्यातल्या एका चलाक मुलाला त्यांनी उठवलं आणि सांगितलं, उठ रे तू, जा पटकन जा आणि साहेब कुठे गेला, काय करतोय बघून ये, आणि लक्षात ठेव, धावत जा आणि पळत ये. आलं लक्षात? वय मास्तर. पोरग चड्डी ओढत पळालं. मग पुढे मास्तर पुन्हा अस्वस्थ येरझाऱ्या घालत होते, पण यावेळेस मुलं वर्गात शांतपणे बसली होती. त्यांना एवढं कळलं होतं काहीतरी गडबड झालेली आहे, मास्तर टेन्शन मध्ये आहेत आणि आपण आता गपचूप बसायला पाहिजे. खरोखर 10 मिनिटं झाली आणि ते पळत गेलेलं पोरग खरंच धावत आलं. त्याच्या छातीचा भाता इतक्या धावत आलं, तो वर खाली येत होत होता. त्याच्या तोंडातून बाहेर एक शब्दही पडत नव्हता. तो तिथे दरवाजात उभा राहिला आणि म्हणाला, मास्तर. त्यावर मास्तर म्हणाले, काय दिसलं का साहेब तुला? वय. कुठं होता? आंधळे शेटजीच्या दुकानात. हा, तू स्वतः बघितलंस का ते डोळ्यांनी? तर हो, मी स्वतः पुढे झालो, सलामी केला त्याला. गॉड वा, तुला हे कोणी सांगितलं होतं? बरं काय करत होता रे तिथे? कसला तरी माल देत होता. माल? कसला माल? ते काय ठाव नाही, पण खालीवर बसलेला माणूस म्हणत होता. काय म्हणत होता? लिप्टनचा साहेब इथं लई दिसाने आला म्हणून. लिप्टनचा साहेब? ओहे मास्तर. नाही, गुरुजी. पण त्याच्या या मास्तर आणि गुरुजीकडे मास्तरांचं लक्ष होतं कुठे? साहेब गेला त्या दिशेने ते एकटक पाहत राहिले, कपाळावर हात मारला आणि उभ्या जागीच ते खाली बसले. 2 मिनिटं ते तसेच बसले आणि त्यांना काय झालं कुणास ठाऊक, ताडकन उठले आणि म्हणाले, गाढवानो, वर्गात माशा काय मारत बसला? उठा, गोट्या खेळायचा बाहेर. धन्यवाद. आणि यानंतर आपल्याकडे वेळ किती आहे त्याप्रमाणे मी कोणती कथा सांगायची ते ठरवणार. किती वेळ आपल्या माझ्याकडे म्हणजे त्याप्रमाणे मी 15-20 मिनिटं. ओके. माझी दुसरी कथा व माझी स्वतःचीच आहे. कथेचं नाव आहे भीत्या पाटी.
सकाळी नीता माझ्याकडे मोठ्या पेढ्यांचा बॉक्स घेऊन आली. सकाळी म्हणजे अगदी भल्या सकाळी 7 वाजता माझ्या हातात ठेवत ती मला म्हणाली, आज या घरात राहून आम्हाला 25 वर्ष झाली ना, म्हणून तुझ्यासाठी खास पेढे घेऊन आली. आणि हो, आता मी जाते हा, मला घरी सगळी तयारी करायची आणि तुम्ही संध्याकाळी सगळ्यांनी यायचंय, लक्षात आहे ना, आज पूजा ठेवली आहे मुद्दाम घरी. अगं हो, मी म्हटलं आणि ती धावत गेली सुद्धा. आता ही सगळी गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित असं वाटलं असेल की ही माझ्या घरामध्ये भाडेकरू म्हणून राहते आणि गेली 25 वर्ष मी कोणतेही भाडेवाढ न करता किंवा डिपॉझिट वगैरे न घेता तिला या घरात राहू दिलं. पण तसं काही नाहीये. हे घर तिचंच आहे, म्हणजे होतही तिचंच आणि आहेही तिचंच. पण 25 वर्षापूर्वी त्या घरामध्ये एक भूत होतं. नाही, भूत नव्हतं, पण भूत होतं असं तिला वाटत होतं. तिला वाटत होतं असंही नाहीये. भूत आहे हे असं आजूबाजूचे सगळे तिला सांगत होते. काय होतंय, मी तुम्हाला सगळं थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतेय, पण बाईला कोणती गोष्ट थोडक्यात सांगता येत नाही. पूर्ण कथाच तुम्हाला सांगायला लागेल. सांगू? 25 वर्षापूर्वीची ही कथा आहे. सगळी सविस्तर कथाच सांगताय. तर बरोबर 25 वर्षापूर्वी समोरचं घर रिकामं होऊन महिना झाला होता, पण अजून कोणी त्या घरामध्ये भाडेकरू राहायला आले नव्हते. खरं तर आजच्या काळात मुंबईसारख्या शहरामध्ये घर रिकामं राहणं हे आश्चर्यकारकच होतं. घर छान प्रशस्त होतं, हवेशीर होतं, चांगल्या वस्तीत होतं, घराचं भाडंही फारसं नव्हतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डिपॉझिट तर अजिबात नव्हतं. तरी त्या घराला भाडेकरू मिळत नसत आणि मिळाले तरी टिकत नसत. कारण 10-12 वर्षापूर्वी त्या घरामध्ये एक बाई जळून मेली होती आणि त्यानंतर तिचं भूत त्या घरात वावरतं ही चर्चा सगळ्या कॉलनीभर होत होती. आणि त्यामुळे हे प्रकरण ठाऊक नसलेलं कोणी जरी त्या घरामध्ये राहायला आलं तरी त्यांच्या कानावर त्या बाईच्या मरणाची बातमी जायची, तिचं भूत त्या घरात वावरतं हे कळायचं आणि मग ते लोक चंबू गबाळावरून पसारत. त्यामुळे यावेळी तरी हे घर इतके दिवस रिकामं राहिलं याचं मला फारसं आश्चर्य वाटलं नाही. असेच 2-3 महिने गेले आणि एके दिवशी त्या रिकाम्या घरासमोर एक ट्रक थांबला आणि ट्रकच्या पाठोपाठ एक कार आली. ट्रकमधून 2-3 माणसं उतरली, सामान उतरवायला सुरुवात केली. कारमधून एक उंचपुरा छान देखणा असा रुबाबदार तरुण, त्याला साजेशी सुंदरशी त्याची बायको, छोटासा 4-5 वर्षाचा मुलगा असे खाली उतरले. ट्रकमध्ये लोकांनी भराभर सामान उतरवायला सुरुवात केली आणि घराघरांच्या खिडक्यांमधून चेहरे डोकावले. अगं बाई, नवीन भाडेकरू दिसताय. हो, फर्निचरही सगळं चांगलं आहे. दिसतायत तर चांगले, पण टिकतील किती दिवस कोण जाणे. घराबद्दल त्यांना काही माहीत नसणार म्हणून आले तो राहिला. मिसेस देशपांडे नेहमीच्या सवयीने बोलल्याच, पण त्या एवढ्या बोलल्याबरोबर लगेच मी म्हटलं, अहो माहीत नसेलच असंच काही नाही. नसेलही त्यांचा विश्वास अशा गोष्टींवर. मला एक कळत नाही, आजच्या काळात तुमच्यासारख्या सुशिक्षित बायका अशा गोष्टींवर चटकन विश्वास कसा ठेवतात. पण मी एवढं बोलल्याबरोबर लगेच, अगो बाई, म्हणजे आतापर्यंत इतके लोक तुमच्या समोर घर सोडून गेले, ते सगळे काही मूर्ख होते असं म्हणून मिसेस देशपांड्यांनी माझं म्हणणं खोडून काढलं. त्यावर मात्र मी पुढे एक शब्दही बोलले नाही, कारण मिसेस देशपांड्यांशी एक शब्द वर बोलणं म्हणजे भांडणाला आमंत्रण होतं आणि त्या क्षणी माझी भांडायची अजिबात इच्छा नव्हती. असेच 8-1 दिवस झाले. नवीन भाडेकरू येऊन 8-1 दिवस झाले होते, पण त्याचं नाव गाव कळलं नव्हतं. आज सकाळीच दूधवाल्याकडून दूध घेण्यासाठी दार उघडलं आणि समोरच्याच दारावर नवी कोरी नेमप्लेट दिसली. सॉरी, श्री R.V. कुलकर्णी. श्री R.V. कुलकर्णी. मे महिन्याचे दिवस होते. आमच्या कॉलेजला सुट्टी होती आणि त्यामुळे कामाची मला अजिबात घाई नव्हती. मी निवांतपणे एक एक काम आवरत होते आणि त्याच वेळी माझी बेल वाजली. मी दार उघडलं. एकूण काम चाललं. मे महिन्याचे दिवस, त्यामुळे ॲप्रन बांधलेला, केसवर क्लिपनी बांधलेले, आणि समोर होत्या मिसेस जोशी आणि मिसेस देशपांडे. माझ्या अवतारावरून माझं काम संपलेलं नाही हे त्यांनी पाहिलं आणि मला म्हणाले, अगो बाई, हे काय अजून काम आवरतंय का तुमचं? आज तरी तुम्ही आमच्यात पत्ते खेळायला येणार ना? तुमच्या कॉलेजला सुट्टी आहे, तेव्हा आम्ही आज तुमची दुसरी कोणतीही सबब ऐकणार नाही. शिवाय त्या नवीन आलेल्या मिसेस कुलकर्णी आहेत ना, त्यांनाही आम्ही सामील करून घेणार आहोत. खरं तर या बायकांमध्ये पत्ते खेळायला जाणं मला अजिबात आवडायचं नाही. एकतर मला पत्त्यांमध्ये तितका इंटरेस्ट नव्हता आणि यांचं खेळण्यापेक्षा हजर नसलेलीच्या ओखाळ्या पाकळ्या काढण्यात जास्त असायचं. पण आता माझ्या कॉलेजला सुट्टी होती
होती, दुसरी सांगण्यासारखी चटकन सबब सुचली नाही आणि नाईलाजाने का होईना मी त्यांना हसून होकार दिला. मग मी माझी कामं बराबर आवरली, त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी गेले. सगळ्या जणी जमल्या होत्या. मिसेस कुलकर्णी होत्या, त्यांच्याशी ओळख झाली. आई छान बोलकी होती, नवीन असून सुद्धा चटकन आमच्यात मिसळून गेली आणि मग आमच्या गप्पा, खाणं, खेळ असं सगळं सुरू झालं. आणि मग गप्पांचा ओघ हळूहळू नकळतपणे त्या जळलेल्या बाईपर्यंत आलं. ती बाई कशी जळली, तिचं भूत त्या घरात कसं वावरतंय हे प्रत्येकीने अगदी आपापल्या परीने तिखट मीठ लावून रंगवून सांगितलं. इकडे मिसेस कुलकर्णींचा चेहरा अक्षरशः पांढरा फटक पडायला लागला होता. ते पाहिल्यावर मीच तो विषय आवडता घेण्याच्या दृष्टीने म्हटलं, अहो पण उगीच कशाला घाबरवतात त्यांना स्वतःला तसा काही अनुभव आला का? पण मी एवढं बोलल्याबरोबर लगेच, अगं बाई म्हणजे अनुभव येईपर्यंत वाट बघत बसणार की काय तुम्ही? इतरांना आला अनुभव, यांना येईलच की पुढे मागे? आधी कल्पना देऊन ठेवायला नको का? विषयाची परीक्षा कोण बघणार हो उगीच? आणि मिसेस देशपांडे मिसेस कुलकर्णींकडे वळून हळूच म्हणाल्या, अहो ती मेली ना तेव्हा तिचा मुलगा असा 4-4.5 वर्षाचाच होता हो. झालं. नवीन शेजारी चांगलीच घाबरली. आता संध्याकाळ झाली, आम्ही आपापला खेळ आवरता घेतला, आपापल्या घरी आलो. दिवे लागण्याची वेळ झाली होती. मी घरी आले, हातपाय धुतले, देवासमोर दिवा लावला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले. मनाशी मी विचारच करत होते की काय या बायका, आत्ता ती बाई आली आहे, तिचं सामान सुद्धा अजून पुरतं लागलेलं नाही आणि स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे या बायका काय वाटेल त्या गोष्टी तिच्या मनात भरवतायत. आणि इतक्यात माझ्या दारावरची बेल वाजली, अगदी कर्कशपणे वाजली. मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना बाहेरच्या खोलीत जाईपर्यंत दारावरची बेल सतत वाजतच होती. मी दार उघडल्या, समोर मिसेस कुलकर्णी उभ्या होत्या, खूप घाबरलेल्या दिसत होत्या. मी दार उघडलं तरी बेलवरचं तिचं बोट आपलं तसंच. एकदम भानावरीने तिने बेलवरचं बोट काढलं आणि मला म्हणाले, प्लीज जरा डॉक्टरला फोन करता का? बंटीला ताप आलाय हो. बंटीला? कोण बंटी? अहो माझा मुलगा, प्लीज जरा डॉक्टरना फोन करा ना. ताप आला असं अचानक? पण दुपारी तुम्ही आलात तेव्हा तर तो बरा होता ना? हो ना, हो अचानकच ताप आला, मी खूप घाबरले हो, प्लीज तुम्ही डॉक्टरना फोन करा. थांबा जरा, मी आधी बघू का, चालेल तुम्हाला? त्यांनी हो मान हलवली. 1 मिनिट, मी गॅस बंद करून येते असं म्हणून मी आत गेले, गॅस बंद केला, मग बाहेर आले आणि ती घेऊन समोरच तिचं घर होतं तिच्याकडे गेले. तिच्या उंबऱ्यात पाऊल ठेवलं आणि मला दिसला तो तिचा अद्ययावत दिवाणखाना. तिचं सगळं फर्निचर आलं तेव्हा आम्ही सगळं बघितलंच होतं, पण ते लावलं सुद्धा होतं तिने अत्यंत सुंदर पद्धतीने. त्या आकर्षक सेंटर टेबल, भिंतीवरचं ते सुंदर पेंटिंग, पडद्यांची रंगसंगती सगळंच सुंदर होतं. पण तिच्या घरात आत जात असताना एक गोष्ट मला खटकली. हॉलकडून बेडरूमकडे जाणारी जी भिंत होते त्यावर तिचा डिग्री हातात घेतलेला फोटो टाकला होता. खरं तर आज काय किंवा 25 वर्षापूर्वी सुद्धा साध्या डिग्रीला एवढी किंमत नव्हती की जो तुम्ही भिंतीवर बाहेरच्या हॉलमध्ये टाकावा, पण असते एकेकाची आवड, म्हणून मी तिकडे दुर्लक्ष केलं. ती मला घेऊन आत गेली. मी बंटीचा ताप बघितला. ताप असा फारसा नव्हता, जराशी कणकण होती. तेव्हा मी म्हटलं, हो ताप असं नाहीये, थोडी कणकण आहे, तुम्ही क्रोसिन द्या, उद्या अगदी बरा वाटेल, त्याला आराम करू दे, उन्हाळ्याचे दिवस आहे, दगदग झाली असेल, सामान हलवलंय तुम्ही सगळं. ती म्हणाली, नाही हो, तुम्ही प्लीज डॉक्टरांना फोन करा, उगीच रिस्क नाही घ्यायची मला. आणि मग मला दुपारचं बायकांचं बोलणं आठवलं. तिच्या ते चांगलंच मनात ठसलेलं दिसत होतं. आता तिला समजावून सांगण्यात काही अर्थ नव्हता. मी घरी आले, डॉक्टरांना फोन केला, डॉक्टर आले, त्यांनी तपासलं, गोळ्या लिहून दिल्या, काळजीचं काही कारण नाही म्हणून सांगितलं, तरी बया अस्वस्थच दिसत होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच समोर गेले, बंटीचा ताप बघितला, ताप पूर्णपणे उतरला होता. ते पाहिल्यावर मी म्हटलं, बघा उतरला ना ताप. अहो तुम्ही डॉक्टरांना नसतं बोलवलं आणि नुसतं क्रोसिन देऊन त्यांनी आराम केला असता ना तरी त्याचा ताप उतरला असता, पण तुम्ही उगीच घाबरला. त्या बायकांचं एक जाऊ द्यावं, त्या वाटेल त्या गोष्टी मनात भरवतात, पण तुम्ही तर सुशिक्षित आहात ना, आणि तरी मुलाला साधा ताप आल्यावर तुम्ही इतक्या घाबरला? ती म्हणाली, खरंय तुम्ही म्हणता ते, मी सुशिक्षित आहे, BSc विथ डिस्टिंक्शन. अर्थातच विज्ञानाबद्दल मला फार प्रचंड नसली तरी बेसिक माहिती नक्कीच आहे, पण तरी सुद्धा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही वेळा काही क्षण असे येतात की त्यावेळी त्या माणसाचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसू लागतो. एखाद्या आईचा मरताना तिचा जीव मुलामध्ये गुंतला असेल तर तिचं भूत बनू शकतो.
म्हणून माझ्या मुलाला ताप आल्यावर मी घाबरले. पण मलाही तुम्हाला एक गोष्ट विचारायची, विचारू? असं म्हणून तिने माझ्याकडे बघितलं आणि मी हो की नाही म्हणायची वाटही न पाहता ती मला म्हणाली, तुम्ही सुद्धा सायन्स कॉलेजला प्राध्यापिका आहात. भूत प्रेत यावर तुमचा विश्वास नाही आणि तरीही रोज संध्याकाळी तुम्ही देवघरात दिवा लावताच ना, देवासमोर 2 मिनिटं का होईना हात जोडून उभे राहताच ना. मला हसू आलं. कालच्या इतक्या धावपळीत टेन्शन मध्ये असताना सुद्धा तिने माझ्या घराचं बरंच निरीक्षण केलेलं दिसत होतं. मी तिला म्हटलं, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगते. तुम्ही म्हणालात ते खरं आहे. मी रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावते, देवासमोर 2 मिनिटं का होईना हात जोडून उभी राहते. पण देवासमोर दिवा लावणं ही अंधश्रद्धा नाही. देवासमोर हात जोडून उभं राहणं ही अंधश्रद्धा नाहीये. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फार तफावत आहे. श्रद्धेमुळे दुसऱ्या कुणाचं नुकसान तर होत नाहीच, उलट आपल्याला मनशांती मिळते. आजच्या या धावपळीच्या तणावाच्या आयुष्यामध्ये आपण शांतपणे डोळे मिटून कुणासमोर तरी हात जोडू शकू असं एक तरी ठिकाण प्रत्येकाजवळ असायला हवं. हो, पण म्हणून प्रत्येकाचे श्रद्धास्थान देवच असावं असं अट्टहास मी धरणार नाही, धरणं योग्य होणार नाही. कुणाची श्रद्धा कलेवर असते, कुणाची देवावर तर कुणाची गुरुवर. आणि म्हणूनच माझी श्रद्धा देवावर आहे हे म्हणण्यात मला कमीपणा नाही वाटत. पण मला आश्चर्य वाटलं ते तुमचं. तुमच्या मुलाला ताप आल्यावर तुम्ही इतक्या घाबरलात, त्या बायकाच्या सांगण्यावर इतका चटकन विश्वास ठेवला. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आता भूत कधी अस्तित्वात असतं की नाही यावर वाद घालण्यापेक्षा एकच गोष्ट मी खात्रीने सांगू शकते, जळून मेली ती बाई एक आई होती. एक आई दुसऱ्या आईचं, तिच्या मुलाचं वाईट कसं चिंतन? तुमच्या या वेड्या श्रद्धेमुळे तुमची मातृत्वावरची आणि माणुसकीवरची श्रद्धा उडाली. ती श्रद्धा नाही, अंधश्रद्धा ठरते. माझं बोलणं ती लक्ष देऊन ऐकत होती, शब्दांशब्द ऐकत होती. एकदम माझे हात तिने हातात घेतले आणि मला म्हणाली, तुमच्या बोलण्याने मला खूप खूप धीर आला. आता पुन्हा कुणाच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवणार नाही. मला खूप बरं वाटलं. ती गेली. असे जेमतेम 2-3 दिवस झाले आणि एके दिवशी ती घाबऱ्या माझ्याकडे आली आणि मला आली, अहो या घरात खरंच तिचं भूत वावरत आहे. मी म्हटलं, हा, तुम्हाला दिसलं की पुन्हा मिसेस देशपांडेने पटवून दिलं? ती म्हणाली, नाही दिसलं नाही, पण अनुभव आला. अनुभव? तो कसा काय? अहो परवा रात्री की नाही आमच्या दारावर कोणीतरी टकटक केलं. मी दार उघडून बघितलं, कोणीच नाही. परत दार लावलं, थोड्या वेळाने तसाच आवाज. काल रात्री तोच प्रकार झाल्यानंतर मात्र राजीव पण घाबरला. दुसरं घर शोधतोच होता मी. ते मिळालं की हे घर सोडून आम्ही दुसरीकडे जाणार. मी विचारात पडले. भूत दार वाजवता यावर माझा अजिबात विश्वास नव्हता. हा नक्की कॉलनीतल्या कुणातरी मुलाचा खोडसाळपणा असणार. पण कोण करत असेल खोडसाळपणा हा निर्णय होईना आणि चटकन कोणावर आरोप करणं योग्य होणार नव्हतं. दुसरा दिवस उजाडला. आदल्या 2 दिवसांसारखाच दार ठोठावण्याचा प्रकार झाल्याचं तिने मला सांगितलं आणि मी मनाशी ठरवून टाकलं, हे काय प्रकरण आहे याचा आपण छडा लावायचाच. मी मनाशी बेथकला आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे घरच्यांशी बोलूनही टाकलं. घरच्यांनी नेहमीप्रमाणे माझी चेष्टाच केली. मुलं मला म्हणाली, आई काय ग, कुठे वॉचमन म्हणून नोकरी करायचा विचार आहे की काय? मग आम्ही वॉचमन न म्हणता वॉचवुमन म्हणू तुला? यांनी चेष्टाच केली. काय कॉलेजला सुट्टी म्हणून करमत नाही का तुला? सुट्टीची झोप काढायची सोडून कुठे पाळत बिळत ठेवत बसणारीस ती? पण या सगळ्यांच्या चेष्टेकडे मी दुर्लक्ष केलं. मला त्या भूताला पकडायचं होतं. आणि जेवण वगैरे आवरली. नेहमी जेवण आवरल्यावर मी हातात पुस्तक घेते, पण पुस्तकाची 1-2 पानं वाचेपर्यंत झोप पानावर होते. पण त्या दिवशी मला जागरण करायचं होतं आणि त्यामुळे मी दार लोटलं, दाराला साखळी लावली, कडी न लावता खुर्ची घेतली, पुस्तक घेतलं, जवळ पाण्याची बाटली ठेवली आणि मी पुस्तक वाचत बसले. 11 वाजले, 11:15 वाजले आणि मग मला झोप पानावर व्हायला लागली. माझी झोपेची वेळ नेहमीची उलटून जात होती. मी परत आत गेले, तोंडावर पाणी मारलं, पुन्हा आले, पुस्तक वाचायला घेतलं. मी पुस्तक वाचत होते म्हणजे डोळे पुस्तकावरून फिरत होते, पण कान मात्र समोरच्या आवाजाचा वेध घेत होते. 11:15 आणि मग मला वाटलं आता ते भूत वगैरे जे कोण आहे ना त्याला बहुतेक मी पाळत ठेवत बसलेली कळलंय आणि ते मला घाबरून येणार नाही. स्वतःला खुश करायला ठीक होतं, पण मी पहाटेपर्यंत जागणार होतेच. 12 वाजले आणि बरोबर
समोरच्या दारावर काहीतरी टकटक केल्यासारखा, खडखड केल्यासारखा आवाज आला. हा भास नव्हता, खरंच दार वाजत होतं. एकदा, दोनदा, तीनदा. मी दबक्या पावलांनी दरवाजापाशी गेले. साखळी लावलेलीच होती. दार पाटकन उघडलं आणि समोर बघते तो काय, एक खाऱ्या डोळ्यांचा गलेलठ्ठ काळा बोका समोरच्या दारावर पंजा मारत होता आणि माझी चाहूल लागताच अक्षरशः जिन्यावरून तो धूम पळत निघून गेला. मग मात्र माझी अक्षरशः हसता हसता पुरेवाट झाली. मी दार लावलं, दाराला कडी लावली, आत आले, नवऱ्याला हलवून उठवलं आणि ती मांजराची सगळी गंमत सांगितली. नवरा म्हणाला, चला बरं झालं, ते मांजर की बोका काय आहे ते कळलं, म्हणजे उरलेली रात्र तुला आणि मलाही शांतपणे झोपायला हरकत नाही, असं म्हणून त्याने पुन्हा डोक्यावर पांघरून ओढलं, कूस पालटली आणि घोरायलाही सुरुवात केली. ही अशी माणसं फार भाग्यवान असतात बघा. पण तुम्हाला खरं सांगते, आता सकाळ केव्हा होते आणि ही मांजराची गंमत कधी सांगते असं मला झालं होतं. त्यामुळे रात्रभर माझ्या मात्र डोळ्याला डोळा म्हणून लागला नाही. सकाळी मिसेस कुलकर्णींनी दूधवाल्याकडून दूध घेण्यासाठी दार उघडलं. मी जागीच होते रात्रभर. त्यांचं दार उघडताच मी उघडून तिला आदल्या दिवशीची मांजराची सगळी गंमत सांगितली. तिची भीती पळेल या अपेक्षेप्रमाणेच तिचा चेहरा खुलला आणि म्हणाली, अगं बाई, मांजर का होतं ते आणि मी कसली घाबरले होते. हो ना, तेच तर सांगते. म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगते, आपण प्रत्येक गोष्ट पाहावी, खात्री करावी आणि मग त्यावर विश्वास ठेवावा. आता नाही ना मग हे घर सोडून जायचा विचार करणार. ती म्हणाली, नाही ते सगळं खरं हो, पण का हो, मांजराच्या रूपात तीच तर नसेल मग दार वाजवत. नाही म्हणजे त्यांना निरनिराळे रुपये घेता येतात असं कालच मिसेस देशपांड्यांनी मला सांगितलं. मी आवासून पाहतच राहिले. BSc ची डिग्री हातात घेतलेला तिचा फोटो समोरच्याच भिंतीवर टांगला होता. ही गोष्ट कदाचित तिथेच संपली असती. त्यानंतर ते घर सोडून गेले असते, दुसरे भाडेकरू आले असते, त्यांच्या कानावरती भूताची बातमी गेल्यानंतर ते गेले असते, तिसरे आले असते, किंवा वर्षानुवर्ष ते घर रिकामच राहिलं असतं. पण तसं व्हायचं नव्हतं. मांजराच्याच रूपात तीच तर नसेल ना दार वाजवत, हे वाक्य माझ्या कानावर पडलं आणि मला काय झालं कुणास ठाऊक. माझ्या समोर उभे असलेल्या तिला मी बाजूला सरसवली, तिच्या घरात अक्षरशः घुसले, तिचा तो भिंतीवरचा तो फोटो घेऊन आले आणि म्हणाले, जोपर्यंत भूत अस्तित्वात नसतं हे तुम्ही मान्य करत नाही तोपर्यंत हा फोटो भिंतीवर लावायचा तुम्हाला काही अधिकार नाही. आता वास्तविक पाहता घर तिचं, फोटो तिचा, ती तो भिंतीवर लावेल नाही तर मेन डोअरवर लावेल. मला काय ना त्याचं, असा विचार करून मी एरवी गप्प बसले असते. पण त्या क्षणी माझ्याकडून ती कृती घडून गेली एवढं मात्र खरं. पण माझ्या या वागण्याचं तिलाही आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली, अहो पण तुम्ही तरी भूत नसतं असं कसं ठामपणे म्हणू शकता. मी म्हटलं, ठीक आहे, तुम्ही आहे हे सिद्ध करून दाखवा, मी मान्य करेन. ती म्हणाली, तुम्हाला काय जाते सिद्ध करून दाखवा, भूत आमच्या घरात आहे, तुम्ही तिथे मस्त ढारळ झोपता. मी म्हटलं, ठीक आहे, मी तुझ्याबरोबर पाळत ठेवायला येईन, चालेल तुला. एक क्षण तिने माझ्याकडे पाहिलं आणि पटकन म्हणाली, हो खरंच याल, नक्की याल, मग चालेल. आता ती पटकन इतक्या हो म्हणेल याची मला अपेक्षा नव्हती. पण त्याच्यावर लगेच पुढे म्हणाली, राजीव तिने 15 दिवस टूरवर जाणार आहे. मी विचारच करत होते, दुसरं घर मिळालं नाहीये, मी माझ्या बंटीला देऊन एकटी कशी राहणार या घरात, खरंच याल ना. आत्ता मला कळलं, पण हरकत नाही, शिरकाव करायला तर मिळणार होता आणि मी तिला हो म्हटलं. आणि त्या दिवसापासून मी तिच्या घरी झोपायला म्हणण्यापेक्षा जागायला जाऊ लागले. आता 2 बायका एकत्र जागरण करणारे एरवी बायकांना गप्पांना विषय काही कमी नसतात. त्यानंतर फॅशन, रेसिपीज, गॉसिप्स आमच्या सगळ्यांचे आवडते विषय. पुरुष असे हसतात की कधी ते गॉसिपच करत नाहीत, पण तसंही काही नसतं. तर आम्ही अशा गप्पा मारता मारता एकमेकींच्या खूप जवळ येऊ लागलो. आणि मग अहो जाऊवरनं अगोतुबर कधी आलो तेही कळलं नाही. अशाच एके दिवशी आम्ही गप्पा मारत बसलेल्या असताना आम्ही साधारणपणे लाईट डिम करून खिडक्या अशा थोड्याशा बंद करून अशा बसायचो. एक खडा खिडकीवर खटकन पडला आणि नंतर आम्ही खिडकीशी गेलो. बाहेर कोणीही नव्हतं. रेणू थरथर कापायला लागली. ती घाबरली, एकदम हात पकडला आणि म्हणाली, बघ बघ भूतच होतं. मी म्हटलं, वेडी आहेस का, भूत असं खडे मारून पळतं का. ती म्हणाली, अगं पण कुणी दिसत नाहीये, खडा असा आपोआप कसा उडेल, इथे वाहनं नाही, काही नाही. मी म्हटलं, ठीक आहे, बघूया आपण कोणी इथे आलं का. मी तिचा हात धरला, ती थरथरतच होती. हात धरून आम्ही गेट शलो, गेटवर वॉचमन होता, त्याला विचारलं, बहादूर या कोई आया था. नाही मॅम साहब, कोई नाही.
क्यों? ती पुन्हा घाबरली आणि म्हणाली, बघ कुणीच आलं नाही, त्यालाही दिसलं नाही म्हणजे भूत आलं. मी तिला म्हटलं गप्प बस. मी तिचा हात धरला, तिला घेऊन घरी आले. आता मात्र खिडकीशी पूर्णपणे लावलेली असली तरी त्यात थोडी फट ठेवली, डिम लाईट सुद्धा बंद केले. अंधारात आम्ही बसलो. मी म्हटलं काही बोलू नकोस, मी आहे तुझ्याजवळ. तिचा हात घट्ट पकडून बसले. 15-20 मिनिटं अशीच गेली आणि अचानक गेटशी बसलेला वॉचमन धक्क्या पावलांनी आला. तिच्या खिडकीशी आला, इकडे तिकडे बघितलं, खाली वाकला, एक खडा उचलला, तिच्या खिडकीवर मारला आणि धूम पळत पुन्हा गेटशी गेला. हे जसं मी बघितलं तसं तिनेही बघितलं होतं. तिचा हात धरला. चल आता. आम्ही गेटशी आलो. बहादूर, यहाँ कोई आया था? नहीं मेम साहब, क्यों पूछ रही आप बार बार? आणि मग मात्र मी रुद्रावतार धारण केला. त्याला सांगितलं की तू इथे आलास, खडा उचललास, फेकलास, हे सगळं मी पाहिलंय आणि आता मी पोलिसात जाणार आहे. आणि त्याबरोबर मात्र तो थरथर कापायला लागला आणि म्हणाला, नाही मेम साहब, मुझे माफ करना, मैं फिर से नहीं करूंगा. मी म्हटलं, तू हे का केलंस? वो पैसे के वास्ते किया. पैसा कौन देने वाला था? वो सी विंग वाली देशपांडे मेम साहब है ना, उन्होंने मुझे बोला था. अच्छा. आता काय प्रकरण आम्हाला कळलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही मिसेस देशपांडेंकडे गेलो. त्यांना सगळा घडलेला प्रकार सांगितला आणि ती बाई ओशाळली, आमची माफी मागायला लागली. त्यावर मी म्हटलं, ठीक आहे, कुणाही जवळ आम्ही हे बोलणार नाही, पण मला हे सांगा, तुम्ही हे सगळं का करत होता? त्यावर त्यांनी सांगितलं, जेव्हा आम्ही इथे आलो त्यावेळी आम्हाला हा फ्लॅट हवा होता, पण आधीच तो मिस्टर देसाईंनी घेतला होता. फ्रंट साईडचा फ्लॅट आम्हाला मिळाला नाही. आम्ही मागे गेलो, पण वर्षभरातच दुर्दैवाने मिसेस देसाई जळून वारल्या. त्यानंतर मिस्टर देसाईंचं लक्ष या घरात लागेना आणि ते दुसरीकडे राहायला गेले. आम्हाला वाटलं ते हे फ्लॅट विकतील, तो कमी किमतीत आम्हाला मिळेल, पण त्यांनी तो भाड्याने द्यायचं ठरवलं. आणि मग आम्ही ठरवलं या जागेला भाडेकरूच मिळू द्यायचे नाही, म्हणजे तो फ्लॅट आम्हाला कमी किमतीत मिळेल, म्हणून मी हे करत होते. पण प्लीज तुम्ही कोणाला हे सांगू नका. आता सगळी गोष्ट काय ती उघड झाली होती. आम्ही तिच्या घरनं निघालो. वाटेत मी तिला म्हटलं, रेणू, कळलं ना, आता नाही ना हे घर सोडून त्याचा विचार करणार? भूत नसतं ना? काही शंका नाहीत ना मनात? त्यावरती म्हणाली, नाही ते सगळं खरं ग, पण. मी म्हटलं, अजून पण आहेच? काय तो? नाही, तुमच्या सगळ्यांच्या एवढी दारं रात्री बंद असतात, कोणाच्याही दारावर खडखड न ठोठावता ते बोका किंवा मांजर आमच्याच दाराशी काय येतं? मी म्हटलं, तुझ्या अजूनही ही गोष्ट लक्षात नाही आली? ती म्हणाली, नाही. का? त्यावर मी म्हटलं, या संपूर्ण विंग मध्ये नॉनव्हेज खाणारे फक्त तुम्ही आहात. रात्री तुम्ही तुमची कचऱ्याची बादली आमच्याच सारखी बाहेर ठेवता, पण मांजराला इंटरेस्ट वाटेल असं आमच्या बादलीत काहीच नसतं. ते धडपडीत ती बादली पाडतं, त्याच्यावर त्याचा इंटरेस्ट असणाऱ्या गोष्टी घेण्यासाठी ते पंजा मारतं, त्यात तुम्हाला ते दाल ठेवण्यासारखं वाटतं. अगो बाई, इतकं साधं कारण होतं. आणि मग मात्र आज 25 वर्ष ती त्या घरात निश्चंकपणे राहते. 25 वर्षापूर्वी भूत अस्तित्वातच नसतं म्हणणारी मी एकटी होते. आज सगळ्या जणी माझ्या पाठीशी आहेत. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात, ते काही खोटं नसतं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचा प्रतिसाद खूप छान होता. तुम्हाला सांगायचं आहे, माझा 4 मेला दुसरा कथा संग्रह प्रकाशित झाला. पहिला करोना काळामध्ये झाला होता, व्यक्तमी अव्यक्तमी, आणि दुसरा सम कॉस्ट फॅलसी, जो 4 मेला डॉक्टर लहाने यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. अधिकारी कांचनताई अधिकारी प्रमुख पाहुण्या म्हणून होत्या, अध्यक्ष लहाने होते. कुणाला हवा असेल तर तुम्ही जरूर माझ्याकडनं घेऊ शकता. आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. घशाने मला थोडा त्रास दिला, पण तुम्ही मला टॉलरेट केलं, भेट केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा थँक्स. धन्यवाद. स्मिताताई, खूप छान आम्हाला तुम्ही गोष्टी सांगितल्या, कथा सांगितल्या. तुमची स्वतःची कथाही खूप छान होती. मी मेजरला विनंती करते की त्यांनी स्मिताताईंना आपण त्यांना फोन करूया, ते बसतील थोडा वेळ. मेजर साहेब, त्यांचा चहा होऊ दे. हो, खरं तुम्हाला गरज आहे ना त्याची.
आज तरी बोलतीये. पण छान आज आवाज बरोबर, म्हणजे बरं झालं तुम्ही थोडं ऍडजस्ट केलं. आवाजच चांगला आहे. आवाजच चांगला. आम्ही काय काय नाव ओळखू शकतो. मी डबल आर्टिस्ट आहे. डबिंग आर्टिस्ट आहेत, अभिनय छान करतात. म्हणजे मला आश्चर्यच वाटलं मॅडम की एक व्यक्ती हे एवढी रूपं आणि अशी संबंधित आहे दुसरी. नाही असं असेल पण तरी